अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मीठभोर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतहो, गिरनार यात्रा करणं हे प्रत्येक दत्तभक्तांचं मनाशी बाळगलेलं एक दिव्य स्वप्न असतं. पण जेव्हा महाराजांची इच्छा होते तेव्हाच ते स्वप्न सत्यामध्ये उतरतं. आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा अनेक चमत्कारांनी महाराजांची प्रचिती येते. असाच चमत्कारांचा महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आणणारा एक गिरनार यात्रा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौभाग्यवती सुप्रिया पिलवारे यांनी. चला तर ऐकूया त्यांचा हा गिरनार यात्रेचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आले असतील तर ते आपण आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करू. चला तर ऐकूयात त्यांचा हा गिरनार यात्रेचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर. माझा हा गिरनार प्रवास म्हणजे महाराजांचीच इच्छा. माझी मैत्रिणी स्नेहल मला म्हणाले की येतेस का गे गिरनारला. ते ऐकून मला तर खूप आनंदच झाला. मी त्या आनंदामध्येच तिला हो म्हणाले. तिनेही मला लगेच ग्रुपमध्ये दाखल केलं. मग मी माझ्या मिस्टरांना जाण्यासाठी विचारलं तेव्हा मुलाच्या 10वीमुळे नाही म्हणून सांगितलं. मी खूप नाराज झाले होते. मी महाराजांना महाराज माझी खूप इच्छा आहे यायची, घडवावं काहीतरी चमत्कार अशी विनवणी करू लागले. यामध्ये 15 दिवस गेले असतील. त्या दरम्यान आमच्या ग्रुपमध्ये सर्वजण पैसे जमा करून आपापले तिकीट कन्फर्म करत होते. मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मी काही ग्रुप सोडणार नाही, पण तू मला त्या ग्रुपमधून लेफ्ट कर. पण ती सुद्धा मला ग्रुपमधून काढत नव्हती. कदाचित महाराज तिलाही ती बुद्धी देत नसावेत. 15 दिवसानंतर माझे मिस्टर सकाळी सकाळीच म्हणाले की सुप्रिया तू जा गिरनारला. माझ्यासाठी तो क्षण म्हणजे आकाश ठेंगणं झाल्यासारखा होता. आणि तो दिवस होता सप्टेंबरमधील दुर्गाष्टमी. सरळ सरळ शंकरबाबांनीच माझं जाणं फिक्स केलं याची प्रचिती मला त्यावेळेला आली. खरं तर मी खूप शंकरांची वेडी भक्त. थोडीफार तोडकी मोडकी सेवा करून घेतात ते माझ्याकडून. जाणं फिक्स झालेलं तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं. ती पण खूप खुश झाली. आता पुढे ज्या गोष्टी करायच्या त्या त्यांच्याच इच्छेने होत्या. सप्टेंबरमधील भाद्रपद पौर्णिमा माझी देवपूजा आटोपली आणि आरती करायला घेतली. पण ती आरती करत असताना अचानक मला नारायणपूरची ओढ वाटू लागली. मला काही समजत नव्हते नेमकं काय होतंय, पण जणू काही नारायणपूरमधून दत्त महाराज मला बोलावत आहेत असंच वाटत होतं. मी माझ्या मिस्टरांना म्हणाले आज नारायणपूरला जाऊयात का. आणि सहजासहजी तयार न होणारे ते लगेच हो म्हणाले. काय तो आनंद होता त्यावेळी माझ्यासाठी. नारायणपूरला जात असतानाच माझ्या मनामध्ये अजून एक विचार प्रगट झाला. तो म्हणजे 5 पौर्णिमा आपण नारायणपूरच्या करूयात. आणि गाडीवरती माझं गणित सुरू झालं. माझी 5वी पौर्णिमा ही गिरनारवर होणार होती. मग मनामध्ये पक्क केलं की कोणी सोबत असो किंवा नसो आपण नारायणपूरला जायचं म्हणजे जायचंच. महाराजांच्या कृपेने त्या 4ही पौर्णिमा महाराजांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतल्या. सप्टेंबर महिन्यामध्ये माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही मैत्रिणी एका अनाथाश्रमामध्ये गेलो होतो. तेथून परत येताना माझ्यासोबत एक छोटासा अपघात घडला. तेव्हा मी खूप घाबरले होते, कारण नेमकी पायालाच दुखापत झाली होती. महाराज हे आत्ताच घडायचं होतं का. कसं चढणार मी गिरणार असं त्यांना मी सांगत होते. पण त्या त्रासातून महाराजांनी मला लवकर बरं देखील केलं. रोज गिरनारच्या चर्चा, जाण्यासाठीची तयारी, काय घेऊयात याविषयी आमची विचारांची देवाणघेवाण चालू झाली. आणि यामध्ये पुन्हा दुसरी परीक्षा महाराजांनी माझी घेतली. माझ्या मिस्टरांचा अपघात झाला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. 15 वर्षांच्या संसारात नेमका आताच अपघात. आपले भोग बाकी काय असं मनाला मी समजावत होते. या सगळ्यामध्ये मला एक जण म्हणाली की गिरनार करण्याआधी गाणगापूर दर्शन करावं. झालं. आता मनाला ते वेध सतावत होते. मी माझ्या मिस्टरांना विचारलं जायचं होतं पण तुमच्या या अपघातामुळे मी नाही जाणार, तर जाऊ द्या. त्यातच माझ्या एका मैत्रिणीच्या सासूबाई नवस बोलल्या होत्या की स्वामीराया माझं सर्व व्यवस्थित करा.
मी माझ्या सुनीच्या मैत्रिणीच्या ग्रुपला घेऊन तुमच्या दर्शनाला येते. शेवटी बोलणार आहे तो आणि घडवणार आहे तोच. त्यांचं हे आम्हाला घेऊन जाण्याचे नियोजन मे पासून चालू होतं, पण त्या भगवंताच्या लीला त्यांनाच माहीत. माझ्या 4 पौर्णिमा पूर्ण झाल्या आणि अगदी दुसऱ्याच दिवशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला की आपण जाऊया अक्कलकोट गाणगापूरला. मला सर्व समजत होतं की नेमका काय खेळ चालू आहे. मनातून त्या परमेश्वराचे आभार मानत होते. तुला जे हवं ना, तू ते अगदी तसंच करून घेतोस. झालं, आता मी गाणगापूरसाठी निघून गेले. तेथील दर्शन छान पार पडलं. पुन्हा अक्कलकोटमध्ये आलो. अक्कलकोटमध्ये लाईनमध्ये उभे असताना अचानक दोन्ही डोळ्यातून पाण्याची सतत धार चालू झाली. मंदिरामध्ये गाणं चालू होतं, धाव पाव स्वामी समर्थ. वेळ होती 7:05. त्या रडू येण्याचं कारण घरी आल्यावरच समजलं. मी जेव्हा मंदिरामध्ये उभी होते त्यावेळेस माझ्या मिस्टरांचा दुसरा अपघात कात्रज घाटामध्ये झाला. आता तर मी पूर्ण कोलमडले होते, पण माझ्या स्वामींनी माझ्या साहेबांना वाचवलं होतं. न कळतपणे माझी दर्शनाची इच्छा देखील महाराजांनी पूर्ण करून घेतली होती. मी फक्त तुझ्यापुढे नतमस्तक, यापुढे काय करू शकते. आता गिरनारला जाण्याचं मनातून काढून टाकलं. नको जाऊयात आपण, इतकी संकट मालिका असताना आपण 5 दिवस यांना टाकून नाही जायचं. खूप त्रास होत होता. परीक्षा न घेता महाराज बोलावतील असं कसं होईल, असं मी माझ्या मनाला समजावत होते. पण माझ्या मिस्टरांचे मित्रपरिवार, माझी आई, माझे भाऊ, देर मला जाण्यासाठी साथ घालत होते. माझे अहो बोलले, तुला जायचंय, इतक्या दिवस जगलेलं गिरनारचं स्वप्न अर्धवट सोडू नकोस. किती उभारी आली होती मला त्या शब्दांनी. आईने मुलांची आणि त्यांची काळजी घ्यायला तू जाऊन ये असं बोलून जो काही धीर दिला ना, त्याची तोड नाही. शेवटी आई ती काय आणि दत्त माऊली काय, आपली काळजी त्यांनाच. जाण्याचं पुन्हा एकदा फिक्स झालं. आता महाराज कोणतंही विघ्न नको बाबा, मी कंटाळले, असं मनोमन मी त्यांना सांगत होते. आम्ही जवळपास 18 जण गिरनारसाठी जाणार होतो. आमच्या सगळ्यांचं बुकिंग माझी मैत्रीण स्नेहल हिने केलं होतं. त्यामध्ये तिने संपूर्ण प्रवास, निवास असं पूर्ण बुकिंग केलं होतं. आणि त्याच वेळेस मी आणि तिने ठरवलं होतं की आपण पूर्ण 10,000 पायऱ्या चढून जाऊ. पण तिचंही काहीसं माझ्यासारखंच झालं. अचानक तिचं ऑपरेशन करावं लागलं. काय परीक्षा पाहत होते त्या डिसेंबरमध्ये तिची पण महाराज. ऑपरेशन झालं तरीही ती आम्हा सर्वांची बुकिंग व्यवस्थित करत होती. आमच्या सर्वांची काही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत होती. माझी वरपर्यंत सोबत करणारी साथ सुटली होती तरीही मला विचारत होती, सुप्रिया तू एकटी जाऊ नकोस, मला थोडी भीती वाटते. तिची भीती साहजिक होती, पण मी मनाला समजावत होते की मला घेऊन जाणारे माझे मालक आहेत. तिने इथूनच सर्वांची रोपवेचे बुकिंग देखील अगोदरच केले होते. माझ्यासोबत पायी येणारे कोणीच नव्हते. शेवटी आमचा जाण्याचा दिवस उजाडला. 11 जानेवारी 2025. आमची बांद्र्यावरून 7:30 वाजता ट्रेन होती. आम्ही सर्वजण स्वारगेटवरून शिवनेरी बसने मुंबईत पोहोचणार होतो. मी सकाळी शंकरबाबांची भेट घेतली. मठामध्ये जाऊन त्यांना सांगितलं, जसं शंकरगीतेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या भक्ताला अगदी उचलून घेऊन गेलात, तसेच मलाही घेऊन जा, अशी मी त्यांना हार्थ साथ घातली. प्रवासादरम्यान लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट अगोदरच आमच्या ग्रुपमधील सानिकाताईंनी शेअर केली होती. त्यामध्ये थोड्याफार लागणाऱ्या गोष्टी घालून बॅग पॅक झाली. घरातील सर्वांचे प्रेम आशीर्वाद घेऊन मी घरातून बाहेर पडले. स्वारगेटवर पोहोचता क्षणी माझ्या दुसऱ्या मैत्रिणी मला निरोप देण्यासाठी आल्या होत्या. खरं तर तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. किती प्रेमाने त्या माझ्यासाठी खाऊ घेऊन आल्या होत्या. आम्ही सर्वजण स्वारगेटवरून मुंबईकडे मार्गस्थ झालो. त्यावेळी यातील 4-5 जणी सोडून मी कोणालाच ओळखत नव्हते. या अनोळखी व्यक्तींबरोबर 17+17 तासांचा प्रवास करायचा होता. पण मुंबईच्या ट्रेनमध्ये बसायच्या अगोदरच आम्ही छान एकमेकींच्या मैत्रिणी झालो. त्यावेळी हुश झालं सगळं आपल्यासारखं, त्यामुळे पुढचं टेन्शन खूप कमी झालं. भूक लागल्यामुळे आम्ही अगोदरच जेवण उरकलं. खरं तर तिथे एक छान अनुभव आला.
मी परान्न घेत नसल्यामुळे मी घेऊन गेलेले थेपले कशासोबत खाणार या विचारामध्ये डबा उघडत असताना ट्रेनमध्ये पहिला आणि शेवटचा दही डबा विकणारा हजर होता. त्यानंतर मात्र परत पूर्ण प्रवासामध्ये दहीवाला आला नाही. जणू काही महाराज माझी सोय करत होते. सर्वांनी खूप सारे जेवण सोबत आणले होते आणि एकमेकींना त्या जेवणाचा आस्वाद देत होते, ते अगदी प्रेमाने. पोटभर जेवण झाल्यावर आमची मस्ती आम्हाला शांत बसू देत नव्हती. रील बनवणे हा आत्ताच्या पिढीचा ट्रेंड आहे, त्यात आम्ही अजिबात मागे नव्हतो. त्या ट्रेनच्या डब्यामध्ये असा काही धुडगूस घातला की सगळे येता जाता हसून पाहत होते आणि आमच्या कलाकारीला दाद देत होते. आम्ही जेवढी मस्ती केली तितकीच सकाळी भजनाने सात्विक ऊर्जा सुद्धा निर्माण केली. त्यामध्ये सर्वांनी खूप साथ दिली. आम्ही सकाळी 11 वाजता जुनागड स्टेशनवरती उतरलो. त्यानंतर गोरक्ष आश्रम बुकिंग झालं होतं, तिथे येऊन दाखल झालो. मला त्या आश्रमाची शिस्त फार भावली. प्रसाद घेताना जेवण करताना प्रचंड शिस्त होती. भांडी साफ करताना मला माझ्या बाबांचा मठ आठवायचा. आता आमची गडबड सुरटी सोमनाथसाठी चालू झाली. इथं आमच्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलचे बुकिंग अगोदरच स्नेहलने केले होते. पटापट सगळे तयार होऊन सोमनाथसाठी रवाना झालो. टायमिंग होता 2:30 वाजताचा. जाताना खूप सारे फोटो, गाणी, डान्स, रील असा आनंद घेत आम्ही पोहोचलो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे सुंदर सोमनाथचे मंदिर आहे. त्याच्या अवतीभोवती अनेक सुंदर मंदिर, त्रिवेणी संगम आहेत. त्याचबरोबर समुद्र किनारा असल्यामुळे फोटो आणि व्हिडिओला तर अगदी 4 चांद लागले. तेथील सुरक्षा कमालीची होती, पण मंदिरामध्ये जी काही एनर्जी होती ती अवर्णनीय. दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही तिथून निघालो. आता आमच्या पोटामध्ये कावळे ओरडत होते. आम्ही सर्वांनी जेवणावरती यथेच्छ ताव मारला. गुजरातमध्ये जेवण फार सुंदर असते आणि मनसोक्तही, पण मी मात्र गिरनार चढायचा आहे हा विचार करून जरा रिकाम्या पोटीच राहिले. रात्री 12:30 आम्ही रूमवरती पोहोचलो आणि आता खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू होणार होता. ट्रेनमध्ये असताना सोनालीताई मला बोलल्या होत्या की मी पण येणार तुझ्यासोबत गिरनारला पायी. मला असं वाटलं की मला एकटीला जाण्यासाठी त्या तयार नाहीत म्हणून असं बोलत असतील, पण माझ्यासोबत येऊन त्या खूप दमतील आणि त्यामुळे मला अधिक अपराधी वाटेल. मी त्यांना बोलले, ताई जाईन मी एकटी, आहेत महाराज माझ्यासोबत. त्यावर त्या बोलल्या, जर मला महाराजांनी सांगितलं असेल तुझ्यासोबत जायला तर. झालं. आता महाराज म्हणाले की विषय माझ्यासाठी मोठा होतो. चला जाऊयात एक साथ असं म्हणून आम्ही दोघीही आवरण्याची लगबग करू लागलो. 1:30 वाजता आम्ही रूम सोडली. खूप थंडी असल्यामुळे पूर्ण पॅक केलं होतं स्वतःला. दोघेही एकमेकींना सांगत होतो, जास्त नको बोलूया, जमेल तितकं नामस्मरण करायचं, पाणी जास्त नाही प्यायचं, लिमलेटची गोळी चघळूयात. असं बोलत बोलत आम्ही पहिल्या पायरीच्या जवळ येऊन पोहोचलो. तिथे आधारासाठी काठ्या घेतल्या. आता एंट्री करताना तुमच्या बॅगची चेकिंग होते. अभयारण्य असल्यामुळे प्लास्टिक बॅन आहे. पूर्वकल्पना असल्यामुळे मी थोडी तयारीत होते. आता पहिल्या पायरीजवळ आलो होतो. मी येताना तुपाच्या वाती, नारळ आणला होता. वाती लावून नारळ हातामध्ये घेतला. मी सोनालीताईंना बोलले की नारळ कोण फोडणार. इतक्यात अगदी वाऱ्यासारखी एक अतिशय तेजस्वी व्यक्ती मला दिसली. मी त्यांना विचारले, आमचा नारळ फोडणार का दादा? ते दादा पण हो म्हणाले. नारळ सोललेला नव्हता तरी 2 फटक्यामध्ये तसाच नारळ त्यांनी फोडला. ते म्हणाले, ताई नारळ उभा फुटलाय, नारळ पावला. मला खूप छान वाटले. पहिलाच ग्रीन सिग्नल मिळाला आणि मला काही समजण्याच्या आत ते दादा निघूनही गेले. महाराजांपुढे शरणागती पत्करली आणि त्यांना सांगितलं की मी शून्य आहे, पण हे अशक्य ही शक्य करणारे तुम्ही आहात. तुम्ही मला घेऊन चला. आता मी आणि सोनालीताई प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही अर्ध्या तासामध्येच 1000 पायऱ्या सर केल्या. काय तो आनंद. लगेच फोटो काढून खूप मोठी अचिव्हमेंट. पुढे आणखी 200 पायऱ्या चढून गेल्यावर माझ्या शंकर बाबांचं छोटंसं मंदिर आहे. तिथे देखील दिवा लावला. एक भक्त तिथे महाराजांना पेढ्याचा प्रसाद दाखवत होता. त्यांनी चटकन त्यातले 2 पेढे माझ्या हातावरती टेकवले. माझ्या बाबांच्या दारातून कधीच कोणी रिकामी जात नाही.
माझी इतक्या रात्रीही प्रसाद देण्याची सोय महाराजांनी केली याचं मला फार कौतुक वाटत होतं. मलाही त्या दादांना काहीतरी द्यावं असं वाटू लागलं. मी माझ्याकडच्या संत्रा गोळ्या त्यांच्या हातावर टेकवल्या. त्यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला. मग एकमेकांना जय गिरणारी म्हणत आम्ही परत चढू लागलो. चालताना परतीची मंडळी भेटत होती. त्यामध्ये काही तरुण, वयस्कर, लहान मुले असे सर्वच जण होते. खूप वयस्कर लोक बघितल्यावर महाराज निष्ठा काय तर ते हे असं मनाला मी समजवायचे. प्रत्येक 1000 पायरीनंतर आम्ही थांबत होतो, फोटो काढत होतो आणि स्वतःलाच शाबासकी देत होतो. रात्र असल्यामुळे जसं जसं वर जाऊ लागलो तसतसे वाऱ्याचा वेग वाढायला सुरुवात झाली. चढण्याचा वेग आता मंदावला होता. महाराज माझ्या पायांना बळ द्या आणि या पर्वतावर चढणाऱ्या प्रत्येक भक्तालाही बळ आणि ताकद द्या. वरतून उतरून येणाऱ्या भक्ताला मी जय गिरणारी म्हणायचे, कारण मला वाटायचं कदाचित यात माझे महाराज असतील तर. कडाक्याची थंडी आणि 2 रात्र नसलेली झोप यामुळे जर कधी विसाव्याला थांबलो की लगेच डोळे मिटले जायचे. आम्ही अगदी 2 ते 3 मिनिटं विश्रांती घ्यायचो आणि परत चालायचो. 4000 पायऱ्यांवर जैन मंदिर आणि 5000 पायऱ्यांवर अंबाजी माता मंदिर. पण तुमचा खरा कस पहिल्या 5000 पायऱ्यांवर लागतो. हा प्रवासातला सर्वात कठीण टप्पा. आता इथपर्यंत तुमचे पाय गळून पडतात. अंबामाता हे 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ. इथून आईचा आशीर्वाद लागतो आणि एक चैतन्य आपल्यामध्ये जागृत होतं असं मला वाटलं. प्रत्येकीचा अनुभव वेगळा असू शकतो. आमच्यातल्या रुपालीचा देखील असाच अनुभव आला. बिचारी कशीबशी आली वरती आणि तिथून परत खाली जावं असं वाटत असतानाच आईने तिचं आत्मिक बळ वाढवलं आणि पुढचा टप्पा तिच्याकडून पूर्ण करून घेतला. आता 1000 पायऱ्या पूर्ण करण्यासाठी 45 मिनिटे लागत होती. जास्त न बोलल्यामुळे आम्ही पहाटे 5 वाजता गोरक्ष शिखर गाठलं होतं. तिथे दर्शन घेऊन मी मंदिराच्या बाहेर पाय टाकताच मला नारळ फोडणारे दादा परत भेटले. ते दिसता क्षणी मी त्यांना विचारले, झालं का दर्शन? त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता होती. हो, झालं दर्शन. जा पुढे आता थोडंच अंतर आहे आणि येताना प्रसाद देखील घ्या असं त्यांनी आवर्जून सांगितले. जय गिरणारी म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. गिरणारची प्रत्येक पायरी चढत असताना जय गिरणारीचा जप चालू होता. गोरक्ष शिखरावर पोहोचल्यावर थंडीचा वेग 4 ते 5 पट अधिक वाढला. वारा आम्हाला खेचत होता. आता चहा हवा होता म्हणून मी सोनालीताई चहासाठी थांबलो. पण तिथे एक पाहायला मिळाले की वाऱ्याच्या वेगामुळे पुढे जाणारे लोक तिथेच थांबणे पसंत करत होते. आम्ही मात्र चहा घेऊन दोघेही पुढे जाण्यासाठी निघालो. आता पायऱ्या उतरून जायच्या होत्या. गोरक्ष शिखर पासून तुम्हाला दत्त शिखर आणि चरण पादुकांची कमान अस्पष्ट दिसू लागते. त्यावेळी एक वेगळीच ऊर्जा तुमच्यामध्ये असते. आता मात्र मी आनंदाने दिगंबरा दिगंबरा मोठ्याने म्हणू लागली होती आणि काहीच वेळामध्ये मला चरण पादुकांची कमान स्पष्ट दिसू लागली. आणि मग मात्र माझ्या डोळ्यातून अश्रूंचा होणारा अभिषेक महाराजांच्या चरणी समर्पित करत होते. ह्याच साठी केला होता अट्टहास. परत त्या पायरीवरती दिवा लावून पुन्हा एकदा नतमस्तक झालो आणि परत पायरी चढू लागलो. चंद्र आणि ताऱ्यांनी जणू काही आकाशात रांगोळी काढली आहे असा भास होत होता. पौर्णिमा असल्यामुळे त्यांचं तेज उठून दिसत होतं. आताच्या पायऱ्या अगदी जीव काढत होत्या. अगदी अंतिम टप्प्यामध्ये असताना सुद्धा फार दूर असल्याचे वाटत होतं. वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला होता. आता मात्र आम्ही घाबरत होतो की कोणत्या क्षणी इथून खाली पडतो की काय. वारं आम्हाला खेचत होतं. आम्ही पायरीला घट्ट धरून बसायचो. वारं शांत झाले की पुन्हा 2 पायऱ्या चढायचो आणि अखेरीस आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. परमोच्च आनंद काय हे त्यावेळी जाणवत होतं. सर्वार्थाने महाराजांच्या चरणी कृतार्थ झालो होतो. वेळ होती बरोबर सकाळी 6 वाजताची. सकाळच्या पहिल्या प्रहरातच दर्शन झाले. मी महाराजांच्यासाठी घरूनच बेसनाचे लाडू करून घेतले होते. मी पुजारी काकांकडे ते दिले. त्याचबरोबर अगरबत्ती पोडा आणि कापूर पोडा देखील मी त्यांच्याकडे दिला. माझ्या घरूनच मी पादुका सुद्धा सोबत घेतल्या होत्या. त्यांचंही चरणस्पर्श झालं होतं. जेवढं साठवता येईल तेवढं महाराजांच्या पादुका
मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवत होते. एक प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेर पडलो. खरं तर जाण्याअगोदर खूप काही ठरवतो की हे मागूया ते मागूया, पण तिथे आपण पूर्णपणे ब्लँक होतो. 12,000 वर्ष याच जागेवर महाराजांनी तपश्चर्या केली होती. तिथून आमचा पायच निघत नव्हता. पण बाकी भक्तही थंडी वाऱ्यामध्ये कुडकुडत असल्याची जाणीव झाली. तसे पटकन बाहेर पडलो. महाराज, परत लवकर दर्शनाला बोलवा. एवढाच एक निरोप न चुकता त्या विधात्याला दिला. आता आमचा मोर्चा कमंडलू तीर्थाकडे वळला. अशी आख्यायिका आहे की एकेकाळी दुष्काळ पडला असताना महाराजांनी त्यांच्या हातातील कमंडलू खाली फेकला आणि त्यावेळेपासून तेथील पाणी जिवंत आहे. हजारो भक्तांची तहान तेथे भागवली जाते. तिथला ढोकळा आणि शिऱ्याच्या प्रसादाची तोडच नाही. सोमवार असल्यामुळे मला दत्तधुनी बाहेरची होती, पण मी सकाळी 7 वाजता तिथे पोहोचले होते आणि धुनी 9 वाजता प्रज्वलित होते. अशी मान्यता आहे की दर सोमवारी धुनीमध्ये लाकडी ठेवली जातात आणि ती धुनी आपोआप पेट घेते. हे सगळं किती छान होतं ना. सोनालीताई मला बोलल्या की तुला वाचन करायचं ना, ते तू कर, उतरायला वेळ लागेल. मी हळूहळू पुढे निघते. मला सोनालीताईंची अनपेक्षित साथ लाभली होती. पूर्ण गुरुशिखर चढताना मला त्या वरपर्यंत चढतील की नाही याची खरं शंका होती, पण त्यांची शेवटपर्यंत छान साथ मिळाली. शेवटी करता करविता तोच. आता मी एकटी होते. मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला काढलं. जेमतेम 1 अध्याय वाचला आणि मला 2 रात्री झोप नसल्यामुळे झोप येऊ लागली. चढून थकलेलं शरीर शांत होत होतं. मग दिगंबराचा पुन्हा जयघोष चालू झाला. 9 वाजता धुनी प्रज्वलित झाली. माझ्यासारखेच अनेक भक्त ही धुनी पाहण्यासाठी बसले होते. बऱ्यापैकी महाराष्ट्रामधून आलेले भक्त होते. धुनी पेटताच आनंदाचा कल्लोळ झाला. मी धुनीचे दर्शन घेतले. तिथे मिळणारा धुनीचा अंगारा घेतला, पावती केली आणि तीर्थ बाटलीमध्ये घेऊन निघाले. तिथे मला एक रुद्राक्ष देखील मिळाले. आता मी चरणपादुका कमानीजवळ आले होते. तिथूनच मला माझ्या घरच्यांना दर्शन द्यायचे होते. तसेच माझ्या मैत्रिणी ज्या मला टाटा बाय बाय करायला स्वारगेटला आल्या होत्या, त्यांनाही दर्शन द्यायचे होते. खरं तर माझ्या मैत्रिणी सारिका आणि नेहा यांना खूप ओढ होती गिरनार दर्शनाची, पण कदाचित महाराजांचं बोलावणं नसेल त्यांना त्यावेळी, म्हणूनच त्यांनाही व्हिडिओ कॉलने दर्शन घडवले. पण महाराज, पुन्हाच्या भेटीला आमचा 6 जणींचा ग्रुप येऊ द्या असं मात्र मी सांगून आले. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. रात्री आपण काय चढून वर आलो हे आता समजायला लागलं होतं. सूर्योदय होत होता. तो आज अधिक गोड वाटत होता. मी काय अनुभवत होते याचं मी वर्णन नाही करू शकत. आता वर्दळ वाढली होती. आता जातानाचा वेग मंदावला होता, कारण पुढची लोक सरकल्याशिवाय मी पुढे सरकू शकत नव्हते. तितक्यात कोणीतरी बोललं की आज वाऱ्यामुळे रोपवे बंद आहे. मी गडबडले, कारण माझ्या रूमवर ज्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्या रोपवेने येणार होत्या. मग काय समजायचं ते समजून गेले. पण तिथे फक्त मला माझ्या मैत्रिणीची म्हणजे स्नेहलची आठवण आली. ते ऑपरेशनमुळे अंबाजी मातापर्यंत येणार होते, पण बंद रोपवेमुळे ते देखील कॅन्सल झालं. याचं कुठेतरी मनाला वाईट वाटत होतं. परत सर्व मंदिराचं दर्शन घेत मी एकटे पुढे सरकत होते. आता गोरक्ष शिखरापाशी मला परत शंकर भक्त भेटले. किती तो आनंद. मग परत जय गिरणारी चालू झालं. परत अंबामाता मंदिरामध्ये मी पोहोचले. रात्री मंदिर बंद असल्यामुळे माझं दर्शन झालं नव्हतं. मी देवीसाठी ओटी आणली होती. त्या दिवशी पौर्णिमा होती, म्हणून जगदंबेची ओटी भरली आणि तिथून निघाले. आता मी आनंद घेत चालले होते. कसलीही घाई मला करायची नव्हती. परत परत मला शंकरबाबांचे भक्त भेटत होते. मला याचं नवल वाटत होतं. काठीचा आधार घेत एक एक पायरी कमी करत होते. आता आमचा ग्रुप मला भेटत होता. सुप्रिया, तुझंच खरं, आम्ही रात्री यायला पाहिजे होतं तुझ्याबरोबर, असं मला त्या सांगत होत्या. माझ्याजवळच्या संत्रा गोळ्या त्यांच्या स्वाधीन करून बेस्ट ऑफ लक करून निरोप घेत होते. त्याच्या इच्छेपुढं आपलं कोणाचं काहीही चालत नाही. अगोदर माझ्याबरोबर यायला कोणीही तयार नसणाऱ्या ह्या
महाराजांनी मात्र त्यांना सर्वांना चालतच बोलावलं गिरनारला. म्हणजे तुमच्या शारीरिक आणि मानसिकतेची कसोटी. महाराज बळ द्या या सर्वांना चालायचे. पुढे आल्यावरती एक भव्य शिळा होती, जी कदाचित रात्री आम्हाला जाणवली नसेल. तिचे दर्शन अनेक जण घेताना दिसले. मी एका दादांना विचारलं की दादा कसली आहे शिळा ही? ते म्हणाले, देवीने त्या शिलेला आदेश दिल्यावर तेव्हापासून ती शिळा इथेच आहे. खरं तर ती व्हिडिओ मी सोशल मीडियावर पाहिली होती आणि कुतूहलही होतं, पण ती इच्छा देखील दत्तप्रभूंनी पूर्ण केली. थोडं पुढं आल्यावर मी ताक पिण्यासाठी थांबले. तिथे बराच वेळ बसले होते. तितक्यामध्ये तिथे 2-3 मुलं आली, ती देखील ताक पिण्यासाठी. ती मला बोलली की तुम्ही तुमची काठी बघितली का? मी बोलले म्हणजे? ताई, काठीवर स्वामी लावतात ना, तसं नाम आहे. मी गडबडले होते. मी काठीवरती ते शोधेपर्यंत ते पुढे निघून गेले. मलाही तो नाम दिसला. ते मुलं कोण हे मी आता समजून गेले होते. मी आता पटापट उतरत होते. पायाला जणू 10 हत्तींचं बळ आलं होतं. तितक्यात मला सोनाली ताईंचा फोन आला. कुठे आहेस? मी म्हणाले जेमतेम 1300 पायरी शिल्लक आहे. परत 1200 पायरीवरती माझ्या शंकर बाबांचे दर्शन घेऊन परत मार्गस्थ झाले. पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन दत्तप्रभूंचे मनोमन आभार मानले. खाली आल्यावरती मी सोनाली ताई आणि दुसऱ्या अजून एक सोनाली ताई भेटलो. काठी जमा करायची होती, पण मी आता ती काठी जमा करणार नव्हते, कारण ती काठी माझ्यासाठी माझ्या महाराजांचा प्रसाद होती. दुसऱ्या सोनाली ताई 2000 चढून गेल्या, पण उंच गोष्टीचा फोबिया असल्याने अर्ध्यातून परत खाली आल्या. पण तरीही प्रसाद, अंगारा आणि रुद्राक्ष देण्याचे काम दत्तप्रभूंनी केले होते. आम्ही रूमवरती आलो त्यावेळी 12:30 झाले होते. मी 3.5 तास गिरनार उतरत होते. आता रूमवरती येऊन मी आणि सोनेरीताई झोपी गेलो. ते डायरेक्ट संध्याकाळी जागे झालो. स्नेहल सर्वांची फोन करून चौकशी करत होती. त्यामध्ये असं समजलं की वरून येणाऱ्या काही जणी फार वीक झाल्या आहेत. थोडी काळजी वाढली. रात्री 9:30 पर्यंत सर्वजण रूमवरती सुखरूप पोहोचले. आमच्यातील रुपाली आणि राजश्री या खूपच वीक झाल्या, पण आम्ही सर्वजण एकमेकांची काळजी घेत होतो. नव्हे, आमच्यातील नवदुर्गाच एकमेकांसाठी धावत होत्या. मी पटकन रुपालीला कापूर नाकाजवळ धरायला दिला. तिच्या पायांवरती स्प्रे मारला. स्नेहलने तिच्यासाठी ORSचे पाणी दिले आणि आता रुपाली शांत झाली. तिला आता थोडे जरा बरे वाटत होते. असा सेम प्रकार वरती या सगळ्या जणी चढत असताना झाला. स्नेहलच्या मिस्टरांना चढत असताना अचानक चक्कर आली. त्यावेळी देखील महाराजांना घेतलेला प्रसाद पटापट फोडून त्यांना खायला दिला होता. भगवंत यापेक्षा वेगळा असतो का? तुम्हाला माणसातला देव समजला हेच त्या विधात्याला प्रिय. आम्हाला 10 वाजता लगेच रूम सोडायची होती. स्नेहल आस्थेने सर्वांची काळजी घेत होती. खरं तर तिला वरती येता आलं नव्हतं याचं दुःख होतं, पण जबाबदारीने ती ते कोणाला दाखवत नव्हती. आम्ही सर्वजण जुनागड स्टेशनवर राजकोटसाठी रवाना झालो. तिथून 3 वाजता आमची पुन्हा ट्रेन होती. आम्ही रात्री साधारण 1:30 वाजता राजकोटला उतरलो. त्यानंतर 3 वाजता येणारी आमची ट्रेन 2 तास लेट झाली होती. थंडी कमालीची होती. वेटिंग रूम फुल होती. आम्ही तसेच प्लॅटफॉर्मवर बसून गप्पा गोष्टीत रमून गेलो. तिथे मला एक सुचत होते, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही तो क्षण सुद्धा खूप मजेत जगत होतो. प्रतीक्षा संपली. आमची ट्रेन आली. जातानाचा सर्वांचा उत्साह आणि आता यामध्ये खूप तफावत होती. सर्व शरीराने थकल्या होत्या. आता आम्ही सर्वजणी इतक्या छान मैत्रिणी झालो होतो. आम्ही एकमेकींशी सुख दुःख शेअर करत होतो. पूनम आणि सोनाली या अगोदरपासून मैत्रिणी होत्या, पण माझ्यासोबत असणाऱ्या सानिकाताई, सोनलताई या देखील माझ्या छान मैत्रिणी झाल्या. पुणे स्टेशनवर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यावेळी आम्ही थोड्या भावूक झालो. अचानक डोळ्यांच्या कडा पाणवल्या. काय हवं असतं आयुष्यात? अशा रीतीने आमची ही सर्वांची ट्रिप दत्तकृपेने छान पार पडली.
आणि त्या काठीच्या रूपामध्ये दत्त महाराज माझ्या घरी विराजमान झाले. ट्रीपच्या दुसऱ्या दिवशी बरोबर 9 जण माझ्या घरी येऊन गेले. ते 9 जण म्हणजे माझ्यासाठी नवनाथच. आता कोणी याला अतिशयोक्ती किंवा अजून काही समजो, पण माझी श्रद्धा. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्याकडून जर कोणाचे मन दुखले असेल तर कृपया माफी असावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर. आणि श्रोतेहो, याचबरोबर हा गिरनार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ हा अनुभव आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच अनुभवासह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.